आपण बोलण्याला महत्त्व दिलं नाही म्हणून आपल्याला महत्त्व प्राप्त होत नाही, हे सत्य स्वीकारायला शिका. आजपर्यंत आपण बोलण्याला महत्त्व दिलं नाही म्हणून आपल्याला हवं तसं महत्त्व प्राप्त झालेलं नाही, हे सत्य आहे. कटू आहे पण ते सत्य आहे. हे थोडं जड अंतकरणानं स्वीकारा आणि थोडं स्वतःच्या बोलण्यावर, खरंच तळमळीनं सांगतो, स्वतःच्या बोलण्यावर थोडं काम करा. हे गॉड गिफ्ट आहे. हे भगवंतानं तुम्हाला आम्हाला दिलं, हे जनावरांना दिलं नाही, माणसाला दिलं. आणि ज्या माणसानं याला महत्त्व दिलं त्या माणसाचं आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण आपण त्याला महत्त्व देत नाही. आपण त्याला डेव्हलप करण्याच्या भानगडीतच पडत नाही. आपण त्याला विकसित करण्याच्या भानगडीतच पडत नाही. तुम्ही हे बघा, त्याचं इतकं महत्त्व आहे, म्हणजे संतांनी सुद्धा सांगितलं, तैसे तुमचे अवधान धाय आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना आहे जेने रिझा तुझी. किंवा तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे हे माऊलींना सांगितलं. आणि तुकोबाराय सांगतात, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. किंवा आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे येतने करू. तुकोबारायांचे प्रमाण आहेत हे. पुढं कबीरजी सुद्धा म्हणतात, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोये, औरन को शीतल करे आपहू शीतल होय. सगळ्या संतांनी बोलण्याचं महत्त्व सांगितलं, पण आपण त्या बोलण्याला फारसं महत्त्व देत नाही. आणि म्हणून होतं काय माहिती आहे का, आपल्याला जे हवे ती उंची गाठता येत नाही. तुम्हाला विनम्रपणे सांगेन, कळकळीनं सांगेन, तळतळून सांगेल तुम्हाला, तुम्ही तुमच्या वक्तृत्वाला आकार दिला ना, एक वेगळेच दिवस आणि वेगळाच टर्निंग पॉईंट तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळेल. हे मी अनुभवलेलं आहे. आणि मी माझ्या भाषण कला प्रशिक्षणात ज्या ज्या लोकांना वक्तृत्व प्राप्त झालं त्यांच्या आयुष्यात काय काय बदल झाला हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. हे मी स्वतः अनुभवलं आहे की वक्तृत्वानं त्यांच्या आयुष्यामध्ये बराचसा बदल झाला. हे बघा, पद, पैसा, प्रसिद्धी तुम्हाला नशिबानं मिळेलही. पद, पैसा तुम्हाला नशिबानं मिळेल. वक्तृत्व नशिबानं मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्नच करावा लागेल. त्याचं नशीब चांगलं त्याला वक्तृत्व मिळालं असं होत नाही. हां, त्याचं नशीब चांगलं त्याला पैशावाला बाप मिळाला, पैशावाल्याच्या पोटी जन्माला आला, त्याचं नशीब आहे ते. पण त्याला वक्तृत्व मिळालं हे त्याचं नशीब नाही होऊ शकत बरं का. असं नाही होऊ शकत की नशीब मोठं आहे त्याचं त्याला वक्तृत्व. वक्तृत्व हे त्यानंच घडवलेलं असतं. वक्तृत्व त्यानं मिळवलेलं असतं. वक्तृत्वाची त्यानं साधना केलेली असते, म्हणून त्याला वक्तृत्व मिळालेलं असतं. त्यानं ते प्राप्त करून घेतलंय. तुमच्या बाबतीत असं झालं असेल, काही लोकांच्या बाबतीत थोडा माणूस ना ते मिळवण्यासाठी थोडासा आपल्याला थोडंसं निर्लज्ज व्हावं लागेल. लाज थोडी बाजूला ठेवायची. निर्लज्ज झाल्याशिवाय हातात माईक घ्यान बोलायला सुरू करा. लोक काय म्हणते त्याचा विचारच करू नका. लोक तर कोणाला नावं ठेवते. तू लोकांना त्या जगाच्या बापालाही सोडलं नाही, देवाला बी नावं ठेवलेत लोकांना. हां, म्हणजे लोक त्या रामाला सुद्धा म्हणले होते त्यानं सीताला नव्हतं स्वीकारायला पाहिजे, का तर ती रावणाकडे राहिली. लोक असं म्हटले म्हणून त्या जगाच्या बापाच्या बायकोला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली. तुम्ही आम्ही काय कुठल्या झाडाचे पान आहेत. देवाला सोडलं नाही लोकांना, देवाला. म्हणून लोकांच्या भीतीपोटी मागं राहायचं सोडा. लोकांच्या भीतीपोटी माईक हातात घ्यायचा नको असा विचारच करू नका. लोकांना देवाला सोडलं नाही, आपल्याला काय सोडणार आहे. म्हणून लोकांची भीती डोक्यातून काढून टाका. लोक पहिल्यांदा तुम्हाला स्वीकारणार नाहीत, तुम्ही लोकांना स्वीकारण्याची सवय लावा.
एकदा हातात माईक घ्या, लोक थोडे हसतील तुम्हाला. पुन्हा हातात माईक घ्या, लोक हसतीलच तुम्हाला, कारण तुम्ही नवीनच आहेत. तुमचे मित्र पावणे रावळे 2-3 दलिंदर काही काळ तुम्हाला हसणार आहे. तुम्ही पुन्हा माईक हातात घ्या, आता लोक हसणार नाही. का? सवय लागली लोकाला. आता लोकांना माहीत झालंय हा परत परत येतो माईकवरून बोलतो. आता तुम्ही लोकाला स्वीकारायला भाग पाडले. हे बघा, लोकांना तुम्हाला स्वीकारणं भाग पाडा इथपर्यंत आपण थोडंसं धारिष्ट करावं लागेल, आणि त्यासाठी आपल्याला थोडं निर्लज्ज व्हावं लागेल, तर काय हरकत नाही. चांगल्या कामासाठी जर थोडं निर्लज्ज व्हावं लागत असेल तर काय हरकत नाही. चुकता नाही, या पलीकडे काय. स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही हातात माईक घेतला आणि बोलता बोलता तुम्ही चुकायला लागला, चुकलात तुम्ही. हे बघा, वक्ता तो चांगला होतो जो चुकल्यानंतरही त्या जागेवर स्वतःला सावरायला तयार असतो. लगेच स्वतःला सावरायचा प्रयत्न करा. तुम्ही चुकल्यानंतर पुन्हा आत्मविश्वासानं परत बोलायला लागा, त्याच क्षणी तुम्ही फार मोठे करताय स्वतःला. तोच माणूस चुकणार आहे जो स्टेजवर जाऊन बोलणार आहे. आयुष्यभर दुसऱ्याला फक्त ऐकतच राहिला, तो माणूस पुढे गेलाच नाही आयुष्यात, तो माणूस चुकणारच नाही ना. म्हणजे गाडीचा त्याच अपघात होतो जी गाडी रोडवर धावते. गाडी रोडवर धावलीच नाही तर त्याचा अपघात होणार नाही. म्हणून ज्याची गाडी कायम घराच्या समोर उभाच असते, तो बाहेरच काढत नाही, त्यानं मोठ्या आविर्भावात सांगायची गरज नाही माझा अपघात कधी झालाच नाही. आता काढलीच नाही तर अपघात कसा होणार आहे? तू गाडी सुरूच करत नाही, रोडवर आणतच नाही, तर त्या गाडीचा अपघात कसा होणार आहे? ज्याची गाडी रोडवर आहे त्याचा अपघात होणार आहे. चुकाल थोडे तुम्ही, काही फरक पडत नाही, पण प्रयत्न करा ना. लोक बोलण्याचा विचार करूच नका. हे बघा, सध्या आंब्याचं झाड आहे, कोणी असला ना तरी त्या आंब्याच्या झाडाला दगड मारणारच आहे, कारण सध्या त्याला आंबे आहेत. आणि एकदा का जुलै ऑगस्ट महिना लागला आणि त्या आंब्याला आंबे राहिलेच नाही तर त्याला कुणीच दगड मारणार नाही. बरं, जोपर्यंत त्याला आंबे आहेत ना, त्याला कोण कोण दगड मारणार माहिती आहे का? सगळेच. शिक्षक असू द्या, डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, सरपंच असू द्या, ग्रामपंचायत सदस्य असू द्या, नाही तर कीर्तनकार असू द्या, त्याला दगड मारणार आहे का? त्याला फळ आहेत ना. तसंच आहे माणसाचं बी. जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी आहे तोपर्यंत तुम्हाला लोक नावं ठेवतील, तोपर्यंत तुम्हाला दगड मारतील. तुमच्याकडे काही नसलंच तर दगड कसे मारतील? तुम्हाला नावं कशी ठेवतील लोक? म्हणून पहिली गोष्ट लोक डोक्यातून काढा, हातात माईक घ्या गाड्या, आणि पुन्हा पुन्हा सराव करा. या जगात एक लक्षात ठेवा, या जगात साधनेनं अशक्य असं काहीच नाही. तुमची साधना करण्याची तयारी पाहिजे. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा देखवेना. बचनाग म्हणजे विष, साधनेनं विष सुद्धा पचवता येतं. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा म्हणजे थोडं थोडं तोळा तोळा विष जर खाऊन तुम्ही पचवायचा प्रयत्न केला तर विष सुद्धा तुम्ही पचवू शकता. असं काही करू नका, हे असं सांगितलेलं आहे. साधोनी भुजंग धरतील हाती अनेक कापती देखोनिया. हे तुकब्बरायांचे प्रमाण आहे. ते साधना. साधोनी भुजंग धरतील हाती अनेक कापती देखोनिया. भुजंग म्हणजे काय? साप. अनेक लोक, इतर लोक साप पकडतात ना, काही लोक ते साप पकडताना पाहून काही लोक थरथर कापतील, पण तो पकडणारा मात्र साधना केलेली त्यानं रोज तेच काम करतोय म्हणून तो सहज पकडेल.